हॅलो एव्हरीवन. आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 3 स्टार्ट करतोय. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा प्रॉब्लेम आहे आणि यात काही प्रॉब्लेम्स खूप अवघड आहेत त्यातले. त्यामुळे मी सगळ्याचा सगळा तो क्वेश्चन अर्थात पूर्ण मिसलेनियसच करून देणार मी. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 देखील त्याच्यासोबत तुम्हाला पहिल्यांदा बरं. द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वेश्चन बघायला, द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ n+1 इंटू ए, साइन ऑफ n+1 इंटू ए, हा सगळा अँगल आहे बरं का, लक्षात ठेवा. n+1 इंटू ए हा सगळा अँगल आहे, इंटू साइन ऑफ n+2 इंटू ए प्लस कॉस ऑफ n+1, करेक्शन करून घेतो, n+1 इंटू कॉस ए इंटू ए प्लस कॉस ऑफ n+2 इंटू ए, कॉस ऑफ n+2 इंटू ए ची व्हॅल्यू काय तुम्हाला विचारते. सोपा क्वेश्चन आहे. परत सांगतो, हा सगळ्याचा सगळा अँगल आहे, याला अल्फा म्हणूया आणि या अँगलला आपण बीटा म्हणूया. हाच इकडे n+1 आहे की नाही बघा, अल्फा, आणि हाच बीटा आहे का बघा, हा बीटा इथे आहे का बघा. तुम्ही असं वाचा, कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा प्लस साइन वगैरे, कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा, हे कॉस ऑफ अल्फा मायनस बीटाचे एक्सपान्शन आहे. कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा, कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा हे त्याचं एक्सपान्शन आहे. मग आता कॉस ऑफ सांगा, आपल्याकडे अल्फा कोण आहे सांगा, अल्फा, तर इथं बघा n+1 इंटू ए, n+1 इंटू ए मायनस बीटा पुढे बघा n+2 सॉरी n+2 इंटू ए, हा बीटा आहे. आता या अँगल मध्ये ए कॉमन काढायचा, कॉस ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट, हे बघा हे n+1 मायनस साइन आत जाणार आहे, -n-2 आणि ए तुम्ही कॉमन काढलाय, हा ए काय केलं आपण कॉमन, प्लस n मायनस n कॅन्सल, कॉस ऑफ -1 शिल्लक राहील, इथला -1 इंटू ए म्हणजे -a, आणि कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा म्हणजेच कॉस ए. आता हे ऑप्शन कुठे आहे बघा तुमच्याकडे, कॉस ए, बी ऑप्शन आहे बघा, सेकंड ऑप्शन आहे बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. tan a minus tan b equals x, cot b minus cot a equals y, cot of a minus b ची तुम्हाला व्हॅल्यू विचारते. हा पार्ट tan मध्ये येतो आहे तसा ठेवूया, ह्याला मी आधी tan मध्ये कन्वर्ट करतो. बरं, इथनं सुरुवात करूया आपण. cot b minus cot a equals y, 1 upon tan b minus 1 upon tan a. कॉटला मी काय केले सांगा, कॉटला तर 1 upon tan केले, क्रॉस मल्टिप्लिकेशन, tan a minus tan b, tan a minus tan b अपॉन tan a into tan b, tan a into tan b, ह्याची व्हॅल्यू y आहे तशी. आता tan a minus tan b ह्याच्या जागी x रिप्लेस करूया, x अपॉन tan a into tan b इज इक्वल टू y. y इकडे tan a tan b तिकडे, म्हणजे x अपॉन y इक्वल्स tan a इंटू tan b. रेशो मिळाला. आता जे विचारले त्याच्याकडे लक्ष द्या. सांगा, कॉट ऑफ a मायनस b विचारले, म्हणजे 1 अपॉन tan ऑफ a मायनस b. कॉट म्हणजे 1 अपॉन tan नाही का. आता tan ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला वापरा, tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. हा tan ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आता आपण वर येणार आहोत, म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 प्लस tan a tan b अपॉन tan a, हे tan a मायनस tan b.
1 प्लस tan a tan b चं व्हॅल्यू बघा x अपॉन y अपॉन tan a मायनस tan b इथे बघा x क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणायचं y इंटू 1 y प्लस x अपॉन हा y खाली आणला म्हणजे xy झाले ते सेपरेट डिव्हिजन करायचं y अपॉन xy प्लस x अपॉन xy y कॅन्सल x कॅन्सल 1 अपॉन x प्लस 1 अपॉन y हे तुमचं फायनल आहे ऑप्शन सी मध्ये बघा 1 अपॉन x प्लस 1 अपॉन y ओके ओके नाउ थर्ड क्वेश्चन हाही अवघड क्वेश्चन if sin theta equals n sin of theta plus twice alpha then tan of theta plus alpha ची व्हॅल्यू काय एकदा ऑप्शन्स बघून घ्यायला साधारण 1 प्लस n 1 मायनस n असे खालीवर ऑप्शन्स जास्त दिसतात तुम्हाला इंटू एक टर्म tan अल्फा सगळ्यात कॉमन आहे तो भाग नंतर पण 1 प्लस n 1 मायनस n ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं त्याची हिंट मिळते आता बघा मी काय करतो हा इथं साइन थीटाचा कोएफिशिएंट 1 आहे हे साइन थीटा इकडे ट्रान्सफर करा n एका बाजूला ट्रान्सफर करा म्हणजे बघा हा 1 अपॉन n झाले 1 अपॉन n इज इक्वल टू साइन थीटा तिकडे जाणार आहे म्हणजे साइन ऑफ थीटा प्लस 2 अल्फा अपॉन साइन थीटा तुम्ही 9वी मध्ये कॉम्पोनेंट और डिव्हिडंड शिकलाय की बाय कॉम्पोनेंट और डिव्हिडंड 30 स्टेप म्हणजे ऑप्शन 1 प्लस n 1 मायनस n जे काही दिसतात ना ते याची शक्यता त्याच्यामुळे जास्त असते बाय कॉम्पोनेंट और डिव्हिडंड अर्थात हे एमसीक्यूज आहेत हे रिझन वगैरे काय एवढं लिहायचं नसतं पण सगळ्यांना कळावं म्हणून दाखवतो बाय कॉम्पोनेंट अँड डिव्हिडंड न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर 1 प्लस n अपॉन 1 मायनस n तिकडे साइन ऑफ थीटा प्लस ट्वाइस अल्फा प्लस साइन थीटा अपॉन साइन ऑफ थीटा प्लस 2 अल्फा मायनस साइन थीटा याला म्हणतात कॉम्पोनेंट और डिव्हिडंड आता याला मी सी आणि डी म्हणतो काय आणि तुमचे फॉर्म्युलाची लिस्ट समोर ठेवा साइन सी प्लस साइन डी तसंच साइन सी मायनस साइन डी हे दोन फॉर्म्युले बघायला इक्वल्स साइन प्लस साइन 2 साइन कॉस 2 साइन कॉस आणि खाली साइन माइनस साइन 2 cos साइन यांची एडिशन बाय 2 थीटा प्लस 2 अल्फा प्लस थीटा बाय 2 हा एंगल प्लस हा एंगल बाय 2 आता सबट्रॅक्शन बाय 2 थीटा प्लस 2 अल्फा मायनस थीटा बाय 2 सेम इथंच येणार आहे यांची एडिशन मी आता काही लिहित बसत नाही बघा हाच पार्ट खाली येणार आहे ना वेगळा तर काय नाही एडिशन बाय 2 सबट्रॅक्शन बाय हे एमसीक्यूज आहेत शक्य तेवढ्या स्टेप्स कमी करायचे न्यूमरेटर मध्ये साइन ऑफ हा बघा थीटा प्लस थीटा 2 थीटा त्यातला 2 कॉमन हे थीटा प्लस हे एडिशन साइडला दाखवतो 2 थीटा प्लस 2 अल्फा अपॉन 2 2 थीटा प्लस 2 अल्फा अपॉन 2 कॉमन आणि खालचा कॅन्सल म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं सांगा थीटा प्लस अल्फा आलं इंटू कॉस ऑफ हा थीटा थीटा कॅन्सल झाला 2 अल्फा अपॉन 2 म्हणजे अल्फा कॉस अल्फा शिल्लक आहे अपॉन इकडे सेम कॉस ऑफ थीटा प्लस अल्फा आणि इंटू इकडे काय येणार आहे साइन अल्फा येणार आहे डाव्या बाजूला 1 प्लस n अपॉन 1 मायनस n अशी टर्म आहे आता साइन अपॉन कॉस चं काय झालं सांगा टॅन अँगल जर सेम असेल तर म्हणजे n 1 प्लस n अपॉन 1 मायनस n इज इक्वल टू हे साइन अपॉन कॉस चे काय झाले टॅन टॅन ऑफ थीटा प्लस अल्फा आणि कॉस अपॉन साइन ह्याचे कॉट झाले कॉट अल्फा आता कॉट अल्फा म्हणजे 1 अपॉन टॅन अल्फा ना 1 प्लस n अपॉन 1 मायनस n इक्वल्स टॅन ऑफ थीटा प्लस अल्फा इंटू 1 अपॉन टॅन अल्फा हे कॉटला 1 अपॉन टॅन आणि हे ट्रान्सफर केलं की 1 प्लस n अपॉन 1 मायनस n
इंटू टॅन अल्फा, हे अपॉन आहेत ना ते इथे आणले, इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा प्लस अल्फा. ही व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी विचारली, म्हणजे एन 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन इंटू टॅन अल्फा इतकी आहे. त्यातला ऑप्शन डी आहे बघा, डी फोर्थ ऑप्शन आहे डी. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू डॅश, आणि सगळे ऑप्शन जे आहेत ते टॅन मध्ये लक्षात ठेवा. अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला झाला आहे बघा. कॉस थिटा सगळे फॉर्म्युलेचे कागद समोर ठेवा, म्हणजे मी काय वापरतो कळलं. कॉस थिटाला फॉर्म्युला असते बघा, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. फॉर्म्युलेची लिस्ट समोर ठेवा. 1 can be written as cos square theta by 2 plus sin square theta by 2 प्लस खाली जे sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे की नाही तो वापरायचा, sin थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. त्यासाठी फॉर्म्युले पार्ट असावे लागतात तरच या गोष्टी जमतात. न्यूमरेटर मध्ये फॅक्टर्स a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर से a प्लस b इंटू a माइनस b cos थीटा बाय 2 माइनस sin थीटा बाय 2. डिनॉमिनेटर कडे नीट पहा, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस ट्वाइस ab असेल, तो cos थीटा बाय 2 प्लस sin थीटा बाय 2 चा तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे खाली डिनॉमिनेटर मध्ये. आता हे ब्रॅकेट याच्याशी कॅन्सल, पण एक ब्रॅकेट शिल्लक, म्हणजे cos थीटा बाय 2 माइनस sin थीटा बाय 2 अपॉन cos थीटा बाय 2 प्लस sin थीटा बाय 2 ही ब्रॅकेट शिल्लक. आता आपल्याला tan मध्ये कन्वर्ट करायचं आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला cos ने डिवाइड करायचं. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय डिवाइडिंग ND बाय cos थीटा बाय 2. ऍक्च्युअली एमसीक्यू सोडवताना अशा स्टेप्स लिहित बसत नसते बरं का. हे तर इथनं मी डायरेक्ट या स्टेप पर्यंत पोहोचतो, लक्षात ठेवा, म्हणजे ज्यावेळी प्रॅक्टिस होईल तेव्हा. त्यामुळं हे करावं म्हणून फक्त लिहितो बघा. याला 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 सगळ्यांना cos थीटा बाय 2 ने डिवाइड करा. सांगा इथं 1 झाला का बघा, हा 1 मायनस sin अपॉन cos काय झालं सांगा, tan थीटा बाय 2. खाली 1 प्लस tan थीटा बाय 2, 1 प्लस tan थीटा बाय 2. आणि ज्यांना ही स्टेप कळत नाही त्यांनी याला अपॉन cos, याला अपॉन cos थीटा बाय 2, अपॉन cos थीटा बाय 2 सगळ्याला लिहा, मग कॅन्सल वगैरे करा, तुम्हाला हे आन्सर मिळेल. मग इथे मी एक पेन्सिलनं 1 लिहायचं सांगितलं होतं मागे 1-2 प्रॉब्लेम मध्ये. हा जो 1 आहे त्याला tan पाय बाय 4 रिप्लेस करायचं, मायनस tan थीटा बाय 2 ॲज इट इज. खाली 1 प्लस पुन्हा हा जो 1 आहे त्याला tan पाय बाय 4 रिप्लेस करायचं, आणि इंटू tan थीटा बाय 2 आहे ते ॲज इट इज. आणि मग फॉर्म्युला बघा, tan अल्फा मायनस tan बीटा अपॉन 1 प्लस tan अल्फा tan बीटा, म्हणजे हे tan ऑफ अल्फा मायनस बीटाचे एक्सपान्शन आहे. बघा हे ऑप्शन आहे की नाही बघा तुमचं, कुठे आहे दाखवतो तुम्हाला. ऑप्शन सी बघा, थर्ड ऑप्शन आहे बघा, थर्ड ऑप्शन. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5. द व्हॅल्यू ऑफ cos a इंटू cos ऑफ 60 मायनस a इंटू cos ऑफ 60 प्लस a. पण पहिल्यांदा याचं आणि याचं एक्सपान्शन करून घेऊया. बघा cos a ॲज इट इज इंटू cos ऑफ अल्फा मायनस बीटा, cos अल्फा cos बीटा प्लस इथं मायनस होतं तर फॉर्म्युला प्लस, हा cos a cos b प्लस sin a sin b, म्हणजे sin 60 sin a हे झाले असं एक्सपान्शन. असं सेम इकडे पण अल्फा प्लस बीटा आहे, म्हणजे cos 60 cos a मायनस sin 60 sin a. ठीक आहे, त्यातल्या व्हॅल्यूज रिप्लेस करूया आपण. cos a as it is into bracket cos 60 किती, half cos a plus root 3 by 2 sin a, half cos a, फक्त साइन मध्ये बदल आहे, बाकी व्हॅल्यू सेम. sin 60 root 3 by 2 sin a, a plus b, a minus b, म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर येणार आहे. cos a into bracket a स्क्वेअर 1 by 4 cos स्क्वेअर a मायनस b स्क्वेअर ह्याचा 3 by 4 sin स्क्वेअर a, 3 by 4 sin स्क्वेअर a. सगळ्यातले 1 by 4 आधी बाहेर कॉमन घेतो. 1 by 4 cos a as it is
इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए मायनस 3 साइन स्क्वेअर ए. आता ऑप्शन कडे बघितलं तर सगळ्यात कॉसचे ऑप्शन सगळे दिसत आहेत. मग ही जी टर्म आहे ना साइन स्क्वेअर, त्याला आपण कॉस मध्ये कन्वर्ट करूया. 1/4 कॉस ए इंटू ब्रॅकेट कॉस स्क्वेअर ए मायनस 3 इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर ए म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर, 10वीची आयडेंटिटी. आता -3 न ब्रॅकेट ओपन केला, 1/4 कॉस ए ॲज इट इज, हे कॉस स्क्वेअर ए -3 माइनस माइनस प्लस 3 कॉस स्क्वेअर ए माइनस माइनस 3 कॉस स्क्वेअर ए. बरं, हे कॉस स्क्वेअर ए पॉझिटिव्ह आणि 3 मिळून 4 कॉस स्क्वेअर ए झाले. 1/4 ॲज इट इज, कॉस ए ॲज इट इज, ह्याची आणि ह्याची ॲडिशन 3 कॉस स्क्वेअर ए झाली. 3 कॉस स्क्वेअर ए मायनस हे 3 ॲज इट इज. आता काय चुकलंय का याच्यात थोडंफार? एखादी स्टेप साइन जरा चेक करतो. हा सॉरी, ही ॲडिशन लिहायला चुकले मी. हा 1 कॉस स्क्वेअर ए आणि हे 3 कॉस स्क्वेअर ए म्हणून 4 होतं. तरीच म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, 4 कॉस स्क्वेअर ए. कारण तो कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला पार्ट आहे, त्यामुळे लगेच टर्म चुकली कळलं. आता हे कॉस ए न ब्रॅकेट ओपन करायचं. 1/4 इंटू कॉस ए इंटू 4 कॉस स्क्वेअर ए म्हणजे 4 कॉस क्यूब ए झाली, कॉस इंटू कॉस स्क्वेअर मायनस 3 कॉस ए मायनस 3 कॉस ए. आणि आता बघा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, हा कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. 1/4 इंटू कॉस 3 थिटा, आपल्याकडे थिटा म्हणजे ए, हे आन्सर आहे. 1/4 कॉस ऑफ 3. ऑप्शन सी आहे बघा, थर्ड ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता खूप हा विचित्र प्रॉब्लेम आहे बरं का. साइन ऑफ π/14 आता 2 न वाढले. 3π/14, 5π/14, 7π/14, 9π/14, 11π/14 आणि 13π/14 असे हे याची व्हॅल्यू काय असं तुम्हाला विचारलं. सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, हा जो मधला पार्ट आहे की नाही, हा 7π/14, त्याचं 7π/14 ला जर मी रिड्यूस केलं तर ते π/2 इतकं आहे बघा. π/2 म्हणजे हे थोडक्यात sin 90 आहेत मध्ये जे आहेत ते. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा, हा अँगल π/14 आणि शेवटचा अँगल ह्यांची ॲडिशन पाय आहे की नाही बघा. पाय परत एकदा बघा, π/14 आणि 13π/14 बरोबर ऍड करून दोन्ही अँगल्स पाय एक. तसंच 3π/14 आणि 11, 11 आणि 3 14, 14π/14 म्हणजे ॲडिशन पाय एक नाही बघा. तसंच हा अँगल आणि हा अँगल ह्यांची अँगलकडे बघा, त्यांची ॲडिशन पाय एक नाही बघा. म्हणजे हे आता शेवटचे जे 3 टर्म्स आहेत ना, हे 3 टर्म्स, हे 3 टर्म्स मी कसे रिप्लेस करतो बघा. पहिल्यांदा हे sin π/14, sin 3π/14, sin 5π/14 as it is into sin 91, हे sin 90 आहेत ना, दाखवले मी तुम्हाला. इंटू आता हा नीट अँगल बघा, साइन ऑफ हे ह्याची आणि ह्याची ॲडिशन आहे बघा. म्हणजे याला मी या अँगलला पाय मायनस 5π/14 असेल. पाय मधून हा अँगल मायनस केला की एवढा आन्सर येते की चेक करा, क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला कळेल. 14π मायनस 5π म्हणजेच 9π/14. फक्त मी असं लिहिलंय. आता हा बघा, साइन ऑफ पाय मायनस, तो ह्याच्याशी रिलेटेड आहे, 3π/14. हे क्रॉस मल्टिप्लाय करून बघा एवढा आन्सर येते की नाही बघा. शेवटचा बघा, इंटू साइन ऑफ पाय मायनस, हा पहिला अँगलशी रिलेटेड आहे, π/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, सॉरी π/14 आहे,
क्रॉस मल्टिप्लाय करून बघा हा अँगल येतो की नाही, एवढं चेक करा. बरोबर आहे. साइन पाय बाय 14, साइन 3 पाय बाय 14, साइन 5 पाय बाय 14 इंटू 1 ची आता काही गरज नाही. हे सर साइन ऑफ पाय मायनस थिटा एकदा करून ठेवतो इक्वेशन बघा. साइन ऑफ पाय मायनस थिटा हे 90 चं सेकंड मल्टिपल आहे. साइन रिमेन साइन, समोरचा थिटा आहे. कुठला क्वाड्रंट आहे, पाय बाय 2 मायनस समथिंग, सेकंड क्वाड्रंट. तिथं साइन पॉझिटिव्ह म्हणजे येणारा आन्सर पॉझिटिव्ह. म्हणजे सगळे पाय मायनस थिटा आहेत बघा, सगळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह आहे. फायनल आन्सर साइन थिटा. हे बघा पाय मायनस थिटा म्हणजे साइन थिटा, साइन 5 पाय बाय 14 इंटू ह्याचं साइन 3 पाय बाय 14 इंटू ह्याचं साइन, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं ना. तो अँगल दिलेला बरोबर आहे ना. साइन ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे साइन थिटा पाय बाय 14. ही टर्म दोनदा आली का बघा मल्टिप्लिकेशन मध्ये, ही टर्म दोनदा आली का बघा, ही पण टर्म दोनदा आली का बघा. म्हणजे सगळ्यांचा तो स्क्वेअर आहे. मी स्क्वेअर कसा लिहितो बघा, साइन पाय बाय 14 इंटू साइन 3 पाय बाय 14 इंटू साइन 5 पाय बाय 14 या सगळ्याचा हा काय आहे सांगा, स्क्वेअर. आता याच्या पुढचा भाग मात्र महत्वाचा आहे, नीट लक्ष द्या. ऍडजस्टमेंट बघा. मी या सगळ्याला आधी कॉस मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला सोपा जातो. कॉस, आता साइन थिटा म्हणजे कॉस ऑफ 90 मायनस थिटा, कॉस ऑफ 90 मायनस थिटा म्हणजे पाय बाय 2 मायनस पाय बाय 14. हे बघा साइन थिटा म्हणजे कॉस ऑफ 90 मायनस थिटा इंटू परत साइन थिटा म्हणजे कॉस ऑफ 90 मायनस थिटा. थिटा इथे आहे तुमच्याकडे 3 पाय बाय 14 इंटू परत साइन थिटा म्हणजे कॉस ऑफ 90 मायनस थिटा. आणि या सगळ्याचा पुन्हा स्क्वेअर आहेच आहे. या सगळ्याचा पुन्हा काय सांगा, स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता बघा अँगल मी इथं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी मला इथं खाली वर 7 7 हे ओरली करायचा डिफरन्स आता घ्यायचा काय असेल. तर इथं 7 इथं 7 ने मल्टिप्लाय केलं, खाली वर 7 7 म्हणजे डिनॉमिनेटर सेम होती. 7 पाय मधनं 1 पाय गेले, 6 पाय म्हणजे कॉस ऑफ 6 पाय बाय 14 इंटू कॉस ऑफ 7 7 खाली वर 7 7 डिनॉमिनेटर सेम केलं. 7 पाय मधनं 3 पाय गेले, 4 पाय बाय 14 इंटू 7 7 ने मल्टिप्लाय करा, 7 मायनस 5 2 पाय म्हणजे कॉस ऑफ 2 पाय बाय 14 आणि या सगळ्याचा स्क्वेअर आहे तसा आहे. आता मी हा पार्ट थोडासा हे अँगल मध्ये कॅन्सलेशन करतो आणि लहान अँगल पासून सुरुवात करतो. हे बघा 2 7 चा 14 म्हणजे ही टर्म आहे कॉस ऑफ पाय बाय 7 आहे. 2 7 झालं म्हणजे पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ 2 पाय बाय 7 बघा 2 2 चा 4 2 7 चा 14 इंटू कॉस ऑफ 6 2 3 चा 6 2 7 म्हणजे 3 पाय बाय 7 रिड्यूस केल्यानंतर आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे कंटिन्यू करतो. व्यवस्थित लक्ष द्या, स्किप करू. त्याला मी ऍडिशनल एक स्टेप काय करतो ते बघा. पहिल्यांदा इथं थोडी जागा ठेवतो. स्क्वेअर ब्रॅकेट तुमचं हे आहे तसं 2 साइन पाय बाय 7 ने मल्टिप्लाय केलं या टर्मला कॉस ऑफ पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ
2 पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय 7 आणि या सगळ्याचा वरती स्क्वेअर आहे तसा आहे. मग विचार करा तुम्ही ही टर्म जी एक्स्ट्रा घेतली की नाही, जेव्हा त्याचा स्क्वेअर होईल स्क्वेअर, तेव्हा ऍक्च्युली हे 4 साइन स्क्वेअर पाय बाय 7 आहे. म्हणजे तुम्ही जी एक्स्ट्रा टर्म घेतली आहे ना, काय माहिती ती 4 साइन स्क्वेअर पाय बाय 7 ही टर्म आहे. कारण इथं जरी असं दिसलं तरी त्याचा स्क्वेअर आहे. तुम्ही स्क्वेअर करून बघा काय एक्स्ट्रा घेतले तुम्हाला कळेल. जे एक्स्ट्रा घेतले ते कॅन्सल करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे 1/4 त्याचा स्क्वेअर बघा साइन स्क्वेअर पाय बाय 7 ही आपण एक्स्ट्रा टर्म घेतलेली, ती कॅन्सलेशन साठी घेतली. तुम्ही याचा स्क्वेअर केला की हाच येतो, ती टर्म कॅन्सल होते. पुढची स्टेप बघा 1/4 साइन स्क्वेअर पाय बाय 7 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, म्हणजे डबल अँगलचा डबल करायचा. ह्याचा हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही हे बघा असं. साइन 2 थिटा म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा. मी उलट म्हणते 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा. म्हणजे इथं थिटा असेल तर इथे डबल करायचं, अँगल डबल करायचं. म्हणजे ह्याचा आन्सर आलं साइन डबल. म्हणजे आता अँगलचा डबल सांगा बरं 2 पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ काय सांगा पुढं 2 पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ पुढं काय सांगा 3 पाय बाय 7 आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर आहे तसा आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये 1/4 साइन स्क्वेअर पाय बाय 7 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट हे बघा इथं थांबा, मला जरा ब्रॅकेट थोडंसं लांब करू देत. इंटू ब्रॅकेट हा इथं मी नुसता नंबर 2 एक्स्ट्रा घेणार आहे. 2 साइन आणि कॉसच्या टर्म आहेतच. साइन 2 पाय बाय 7 इंटू कॉस 2 पाय बाय 7 इंटू कॉस 3 पाय बाय 7 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. पण लक्षात ठेवा 2 चा स्क्वेअर 4. तुम्हाला दिसतायत 2 पण ऍक्च्युली स्क्वेअर केल्यानंतर 4 आहे. म्हणजे तुम्ही कॅन्सलेशनला 1/4 घ्यायला पाहिजे तुम्हाला. 4 4 16 1/16 साइन स्क्वेअर पाय बाय 7 इंटू ब्रॅकेट 2 साइन हाफ कॉस हाफ. मग अशाला सॉल्व साइन डबल साइन 2 थिटा साइन 2 थिटा याचं डबल किती आहे सांगा 4 पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय 7 ॲज इट इज. तो ब्रॅकेट स्क्वेअर पण तसाच. आता बघा हा आणि हा अँगल थोडासा वेगळा दिसतोय. मग याला मी काय लिहितो बघा, ह्याला हा जो अँगल आहे ना ह्याला काय परत एकदा ह्या दोघांची ऍडिशन बघा. अँगलची पाय आहे का बघा ऍडिशन असं आहे, ह्याच्यावर लक्ष पाहिजे. आहे का त्यांची ऍडिशन पाय आहे का बघा या दोघांची आहे. मग आता मी त्यातली एक टर्म कशी लिहितो बघा. आता हे 1/16 साइन स्क्वेअर पाय बाय 7 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट हा जो अँगल आहे ना हा तो मी साइन ऑफ हा पाय -3 पाय बाय 7 ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा 4 पाय बाय 7 येते की नाही बघा. फक्त हा अँगल मी असा लिहिला इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय 7 ॲज इट इज आणि ब्रॅकेट स्क्वेअर देखील ॲज इट इज. 1/16 साइन स्क्वेअर पाय बाय 7 इंटू ब्रॅकेट साइन ऑफ पाय मायनस थिटा आत्ताच दाखवलं साइन थिटा. साइन हा थिटा कोण आहे सांगा 3 पाय बाय 7 इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय 7 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसा. पुढच्या स्टेप मध्ये 1/16 साइन स्क्वेअर पाय बाय 7 ॲज इट इज. थोडी जागा ठेवली बघा. साइन 3 पाय बाय 7 इंटू कॉस 3 पाय बाय 7 त्याचा स्क्वेअर आहे तसा. आतमध्ये 2 ऍडजस्ट केले पण 2 चा स्क्वेअर 4 आहे
मग कॅन्सलला 1/4 घेतले. 16 4 द 64 1/64 sin स्क्वेअर पाय बाय 7 इंटू हे मल्टिप्लाय झाले 2 sin थिटा cos थिटा sin डबल म्हणजे अँगलचा डबल 6 पाय बाय 7 आणि त्याचा परत काय सांगा हा वरचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो ॲज इट इज. त्याचा जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेप बघा. साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा. पण ते आधी काय करतो माहिती आहे हा आपला अँगलचा पार्ट आहे ना हा आणि हा मला सेम करायचा आहे. मग हे राहू दे 1/64 साइन स्क्वेअर पाय बाय 7 आहे तसे राहू दे. आता साइन ऑफ 6 पाय बाय 7 ला मी काय लिहितो बघा. साइन ऑफ हा जो अँगल आहे हा आणि हा अँगल यांची ऍडिशन परत बघा पाय एक नाही बघा यांची ऍडिशन पाय या दोघांची ऍडिशन पाय. मग हा अँगल पाय मायनस तुम्हाला लिहिता येतो पाय मायनस 7 पाय बाय 7 बघा ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर एवढं येतं का 6 पाय बाय 7 येतं का बघा. आणि त्याचा स्क्वेअर आहे तसा आहे 1/64 sin स्क्वेअर पाय बाय 7 इंटू साइन ऑफ पाय मायनस थिटा साइन थिटा म्हणजे पाय बाय 7 आणि त्याचा स्क्वेअर आहे की वरती म्हणजे साइन स्क्वेअर थिटा जातो. साइन थिटाचा स्क्वेअर कसा असतो साइन स्क्वेअर थिटा असतो. मग आता हे कॅन्सल झाले. फायनल आन्सर 1/64. बघा बरं हे ऑप्शन मध्ये कुठे आहे तुमच्याकडे 1/64 हे त्यातलं ऑप्शन बी आहे बघा सेकंड ऑप्शन आहे. आता मी ज्यावेळी एक्सप्लेन करतो तेव्हा याला प्रचंड वेळ लागतो पण ज्यावेळी मी स्वतः करेन फॉर्म्युले पाठ असतील पटपट तर मी फार कमी वेळेत सोडू शकतो. पण तुम्हाला कळावं म्हणून मी डिटेल प्रॉब्लेम सोडून दिलेला आहे. ओके.